गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 161 समजून घेणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की बरेच मुलं त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत नाही आणि त्यामुळे त्यांचं अकाउंट कच्चं राहील. याला जबाबदार तुम्ही राहता, लक्षात ठेवा. काही मुलांचे मला फोन पण येतात, त्याच्यात विशेष म्हणजे उल्लेख करावा लागेल. मगाशीच फोन आला होता रवी सांगळे नावाच्या मुलाने. 2-3 वेळा त्याने सांगितलं स्वतः की 2-3 वेळा तो व्हिडिओ पाहतो आणि नंतर लिहून काढतो. असं प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि गणित समजल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला काही प्रतिक्रिया दिली पाहिजे. समजलं नाही समजलं ते कुणीच काही सांगत नाही, विचारत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि आजच टीव्हीवर पाहिलं आपण नवीन शैक्षणिक धोरणमध्ये बदल होते. अजिबात घाबरून जाऊ नका. काही जण म्हटले बोर्ड बंद होणार आहे, हळूहळू होणार आहे. ते तुम्हाला आहे बोर्ड, लगेच बोर्ड बंद होणार नाही. तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, घाबरून जाऊ नका लगेच. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 161 त्या ठिकाणी आज समजून घेणार आहोत. पहा गणित सुरुवातीला. विक्रम अँड प्रज्ञा शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:3 रिस्पेक्टिव्हली. इथे लक्षात ठेवायचं 2:3, 2:3 याची बेरीज खाली लिहायची असते. पहा 2/5 आणि 3/5. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 18 वॉज ॲज अंडर. त्यांचं बॅलन्स शीट दिलेले आहे. ॲडजस्टमेंट पहा. दे ॲग्रीड टू ॲडमिट अवनी. 2 पार्टनर आहे, वर्ल्ड विक्रम आणि प्रज्ञा, आणि त्यांनी ॲडमिशन अवनीला दिले ॲज अ पार्टनर ऑन 1 एप्रिल 18 ऑन द फॉलोइंग टर्म्स. ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे, अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. हे लक्षात ठेवायचं आहे. अवनीला 1/4 हिस्सा देणार आहे. ही शॅल ब्रिंग ₹37,500 ॲज इज कॅपिटल. भांडवल म्हणून अवनी किती रक्कम आणणार आहे? 37,500 अँड ₹30,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. आणि गुडविलचा किती हिस्सा आणणार आहे? 30,000. ॲडजस्टमेंट 3, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000 अँड फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4 पाहिजे, इथं चुकून 5 झाले. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्डे डेटर्स. सन्डे डेटरवर ॲडजस्टमेंट आहे. आणि नंबर 5, स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. शेवटची ओळसुद्धा वाचायची. द कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉस रेशो. अशी ॲडजस्टमेंट असं लिहिलं असेल. ॲडजस्ट करा कॅपिटल न्यू रेशोनुसार, तरच आपल्याला आपण शिकलो आहे न्यू रेशो कॅल्क्युलेशन करायचं आहे गणितात. अँड एक्सेस म्हणजे जास्त अमाऊंट बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. आणि जास्त रक्कम त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. खाली लिहिलं आहे प्रिपेअर. पहिलं अकाउंट करायचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, यालाच रिव्हॅल्युएशन पण म्हणतात. दुसरं कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट. आपण सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीला त्या ठिकाणी कॅश आपण ॲसेटला लिहिणार आहे, ती नंतर लिहू रक्कम. किंवा पहा लक्ष द्यायला लगेच आपण वर्किंग नोटमध्ये केलं आहे कॅश अकाउंट. पहा कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 7,500. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग ॲसेटला लिहिलं आहे. पहा लँड अँड बिल्डिंग ॲसेटला 37,500 ॲडजस्टमेंट आहे म्हणून खाली एक वेळ सोडली. त्यानंतर प्लॅन्ट 45,000 त्या ठिकाणी प्लॅन्ट ॲसेटला लिहिलं. पहा डायरेक्ट ॲडजस्टमेंट नाही, आउटर कॉलमला 45,000. फर्निचर 3,000 इनर कॉलमला लिहिलं. पहा ॲसेट बाजूला फर्निचर 3,000. स्टॉक 75,000 ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला घेतलं ॲसेटला स्टॉक 75,000. डेटर्स 87,000 ॲसेटला घेतलं डेटर्स 87,000. ॲसेट बाजू लिहून झाली. आता लायबिलिटी बाजू, क्रेडिटर्स लायबिलिटीला घ्यायचं. पहा लायबिलिटीला घेतले क्रेडिटर्स 1,05,000. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आपण उघडलेलं आहे विक्रम आणि प्रज्ञाचं. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला घ्यायचं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. विक्रमच्या कॉलममध्ये 75,000 आणि प्रज्ञाच्या कॉलममध्ये 75,000. बॅलन्स शीट मांडून झालं. ॲडजस्टमेंट फर्स्ट, अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आपल्याला नवीन रेशो काढताना याचा उपयोग होणार आहे. नंबर 2, ही शॅल ब्रिंग ₹37,500 ॲज हिज कॅपिटल. भांडवल म्हणून किती पैसे आणणार आहे अवनी? 37,500.
पहा याचे दोन इफेक्ट काय करायचे लक्ष द्या. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अवनीज कॅपिटल 37,500 फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट अवनीच्या कॉलममध्ये 37,500. त्यानंतर 2 मध्येच परत दिलंय अँड ₹30,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. अवनी गुडविलचा हिस्सा किती पैसे आणणार आहे 30,000. याचे दोन इफेक्ट पहा. कॅश अकाउंटचे डेबिटला टू गुडविल अकाउंट 30,000 आणि याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 12,000 आणि 18,000. 30,000ची वाटणी करायची. 30,000ची वाटणी कशी कराल पहा. 30,000 गुणिले रेशो किती आहे त्यांचा 2:3 म्हणजेच याला याच्या बेरजेने भागायचं. 5 सख 30 6,000 आलं आणि 2 निगुणायचं 6 दुने 12 विक्रमला आणि 3 निगुणल्यावर 3 सख 18. हे असे 12 आणि 18 इथे घेतलेत पहा. बाय गुडविल अकाउंट 12,000 आणि 18,000 झालं. ॲडजस्टमेंट नंबर 3 लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000. ॲसेट बाजूला आपण लँड अँड बिल्डिंग किती लिहिली आहे 37,500 आणि आता सांगतात ती ॲडजस्टमेंटमध्ये की 45,000 म्हणजे 37,500 किती मिळवल्यावर 45 येतील 45,000. मग इथे वाढ झाली 7,500. याची बेरीज केली तर बरोबर किती येणार 45,000. ॲसेट वाढली आपला फायदा झाला. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 7,500. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरची किंमत कमी करायची 10%. ॲसेट बाजूला फर्निचर लिहिलेले आहे 3,000. लेस डेप्रिशिएशन म्हणायचं 10%. सोपं एकदम 10%. एक पॉईंट कट करायचा 300 येईल पहा. याची वजाबाकी करून बाहेर लिहायचं 2,700. ॲसेटची किंमत कमी झाली आपला तोटा होतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट 300. ॲडजस्टमेंट नंबर 4 पुस्तकात चुकून 5 झालेलं आहे. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन द संडे डेटर्स. संडे डेटर्स ॲसेटले लिहिलेले पहा आपण 87,000. याचे 5% काढायचे 500 करायचे. याच्या हे किती येत आहे 4,350 लेस करायचं आहे आणि वजाबाकी करून बाहेर लिहायचं 82,650. याचा सेकंड इफेक्ट डेटर्सची किंमत कमी झाली ॲसेटची किंमत कमी झाली आपली तोटा होतोय. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू RDD अकाउंट 4,350. ॲडजस्टमेंट नंबर 5 स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹82,500. स्टॉकची किंमत 82,500 झाली. ॲसेट बाजूला किती आहे 75,000 लिहिलेले आपण. आउटरला किती घ्यायचे 82,500 म्हणजेच 75,000 किती मिळावं लागतील आपल्याला 82,500 येण्यासाठी 7,500. नाही तर मग असं करा 82,500तून 75 वजा करा या आकडा येईल तुम्हाला. ॲड ॲप्रिशिएशन वाढली किंमत फायदा झाला ॲसेट वाढली. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 7,500. आता आपण या ठिकाणी हे गणित त्या ठिकाणी मांडून झाले. फक्त आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचे. पहिलं अकाउंट आपण अगोदर क्लोज करू. क्रेडिट बाजूची बेरीज केली पहा 15,000. याच्यातून हे दोन त्या ठिकाणी ॲसेटची किमती झालेल्या वजा केल्या तर त्या ठिकाणी प्रॉफिट आला आहे 10,350. हा 10,350 मगासारखा वाटायचा आहे 10,350. हे बघ 2 आज 3 म्हणजे याला 5ने भागायचं आहे. 5 दुने 10. आता इथं भाग जात नाही म्हणून इथं 0 घ्यायचा आहे. 5 7 35 आणि इथं 0. 2,070ला किती गुणायचं 2ने 2 14 आणि 2 4. हे एकाचं आलं विक्रमचं आणि दुसरं प्रज्ञाचं. 2,070ला किती गुणायचं आहे 3ने 3 0 3 7 21 2 2 तसेच 3 2 6. हे आलं प्रज्ञाचं 6,200. हे विक्रमचं. हे बाई इथं दिलं आहे टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट विक्रम 4,140 प्रज्ञा 6,210. याची टोटल 10,350. प्रॉफिट हे क्रेडिट बाजूला घ्यायचा
कॅपिटल अकाउंटच्या बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट विक्रमच्या कॉलममध्ये 4140, प्रज्ञाच्या कॉलममध्ये 6210. आता आपल्याला कॅपिटल अकाउंट बंद करायचं आहे, परंतु कॅपिटल अकाउंट बंद करताना शेवटची ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितली, इकडे लक्ष द्या. द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉस रेशो अँड एक्सेस अमाऊंट बी ट्रान्सपोर्ट टू देअर लॉट. ही ॲडजस्टमेंट असेल तरच न्यू रेशो काढायचा, अन्यथा नाही काढायचा. आता न्यू रेशो समजून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या. न्यू रेशो काढताना सुरुवातीला पहा, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. पहिले ते बॅलन्स रेशो काढायचा आपल्याला. बॅलन्स रेशोचं सूत्र काय, फॉर्म्युला पहा, लक्ष द्या. 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर. इनकमिंग पार्टनर अवनी आहे, एकातून अवनीचा हिस्सा किती, 1/4 वजा करायचा, तिरकस गुणाकार करू. 4ने इथं गुणूया आणि इथं या ठिकाणी 1ने गुणूया. 4 1 4, वजा चिन्ह तसंच, 1 1 1 आणि 4 1 4, 4तून 1 गेला 3, 3/4 हा आला बॅलन्स रेशो. ठीक आहे. आता बॅलन्स रेशो झाल्यानंतर न्यू रेशोचं सूत्र काय, फॉर्म्युला न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स रेशो मल्टिप्लाय ओल्ड रेशो. हे आधी घेतलं की नंतर घेतलं काही फरक पडत नाही. मग ओल्ड रेशो आपल्याला दिलेलं आहे उदाहरणात 2:3, म्हणजेच ह्याची बेरीज असते खाली 2/5 3/5 2/5 3/5. मग पहा, आता विक्रमचं काढूया आपण. विक्रमचं बॅलन्स रेशो किती आला, तो सारखाच आहे 3/4. प्रज्ञाचं पण किती येतं, 3/4. बॅलन्स रेशो लिहून टाकला. आता ओल्ड रेशो, विक्रमचं ओल्ड रेशो किती येईल, 2/5. 5 याला गुणलं 2/5ने, 5 3 2 6 आणि 5 चौक 20. आता प्रज्ञाचं पहा, बॅलन्स रेशो तोच, ओल्ड रेशो पहा 3/5 3/5 3 3 9 आणि 5 चौक 20. आता नीट लक्ष द्या. अवनीचं पहा, अवनीचं आपल्याला किती दिलेलं आहे, 1/4 दिलेलं आहे उदाहरणार्थ. ठीक आहे नाही. इथं 20 आले, इथं 20 आले, मग इथं पण छेद किती घ्यायचा, 20. म्हणजे 4ला या ठिकाणी 20 येण्यासाठी किती गुणावं लागेल आपल्याला, 5ने गुणावं लागेल. मग इथं अंशाला पण 5ने, छेदाला पण 5ने गुणायचं. मग 5 1 5, 4 5 20, म्हणजेच 6 9 5 हा न्यू रेशो आला, 6 9 5. आता याचा उपयोग कुठं होतो, लक्ष द्या. 6 9 5 नीट समजून घ्या. हे 6 9 5 काढल्यानंतर हे पहा, आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पहा, सुरुवातीला आहे ना अवनी नवीन पार्टनरचं कॅपिटल बेस घ्यायचं. किती आलेलं आहे ते, 37,500. डेबिटला काहीच नाही पहा, 37,500. लक्ष द्या, आता नीट समजून घ्या. हे पाहिजे 37,500 नवीन पार्टनरचं कॅपिटल बेस घ्यायचं. अवनीचा आत्ता रेशो काढला आपण, पहा किती आला होता, 5. 37,500ला 5ने भागल्यावर एकाच येईल आपल्याला. पहा 5 7 35, 2 उरले, 5 5 25 हे 0, 7,500 बरोबर. मग आता विक्रमचा 7,500ला 6ने गुणायचं, किती येईल, 45,000. त्यानंतर प्रज्ञाचं पण हेच 7,500ला किती गुणायचं, 9ने गुणायचं, किती येईल, 67,500. आणि अवनीचं 7,500ला इथे किती आहे, 5 आहे रेशो, नवीन रेशो 5ने गुणायचं, किती येईल, 37,500. हे रकमा समजल्या. या डायरेक्ट इथं टाकून द्यायच्या पहा, कॅपिटलच्या डेबिटला 1 वर सोडून वरती टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे बघा 45,000 67,500 37,500 हे आधी लिहायचं. आणि आता ही बेरीज केली, एक टॅली झालं पहा, अवनीचं अकाउंट टॅली झालं आपलं. आता प्रज्ञाचं पहा, प्रज्ञाची क्रेडिट केली 99,210 99,210. त्याच्यातून हा आकडा वजा करायचा आहे आत्ताचा 67,500. हा आकडा वजा केल्यानंतर जो फरक येईल, डिफरन्स येईल, तो इथे घ्यायचा 31,710. लोन अकाउंटला ट्रान्सफर का असं लिहिलेलं आहे त्यांनी, म्हणून इथे लिहायचं पार्टनर्स लोन अकाउंट, हा डिफरन्स इथे घेतला. आता विक्रमचं टॅली करू. 91,140 91,140. याच्यातून 45,000 लेस केले आणि डिफरन्स किती येईल, 46,140. त्याला म्हणायचं पार्टनर्स लोन अकाउंट. हे लोन अकाउंटला ट्रान्सफर केलं. ही बॅलन्सिंग फिगर आहे. आता हे वजा, याच्यातून हा आकडा वजा केला. आता हे पार्टनर्स लोन, हे पार्टनर्स लोन पहा इथे घ्यायचं लायबिलिटी बाजूला. पार्टनर्स लोन अकाउंट विक्रम 46,140 31,710 बरोबर. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन हे न्यू रेशो झाला, त्यांचं कॅपिटल झालं. आता ते लायबिलिटीला घ्यायचं कॅपिटल अकाउंट विक्रम प्रज्ञा अवनी 45,000 67,500 37,500 याची टोटल घ्यायची बाहेर. बॅलन्स शीट टॅली करायचं.
बॅलन्स शीट टॅली करण्यापूर्वी कॅश अकाउंट आधी टॅली करायचं. कॅशची टोटल पहा, ते 75,000 इथे 75 बाय बॅलन्स कॅरी डाऊन 75,000 ही इथे घ्यायचं. पहा कॅश अकाउंट 75,000 आणि हे बॅलन्स शीट आपलं टॅली होतं 3,32,850 3,32,850 आणि हे बॅलन्स कॅरी डाऊनचं हे खाली टॅली केल्यानंतर खाली लिहित चालायचं आपण सगळ्यांनी बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. हे आकडे परत इथे लिहित चालायचे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे गणित समजल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्यायच्यात.